हॅलो एव्हरीवन. आज आपण पार्टनरशिप फर्म फायनल अकाउंट या टॉपिक मधील एक नवीन प्रॉब्लेम पाहणार आहोत. प्रॉब्लेम क्रमांक 4. चला तर मग त्यामधील ॲडजस्टमेंट पाहूया. ॲडजस्टमेंट क्रमांक 1. स्टॉक ऑन हँड ऑन 31st March 2019 was cost price ₹40,000 and market price ₹35,000. ॲडजस्टमेंट क्रमांक 2. Interest on fixed deposit ₹1,200 is still receivable. आपल्याला टिक मार्क करावे लागेल. फिक्स्ड डिपॉझिट नावाचा टर्म आहे आणि इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स्ड डिपॉझिट नावाचा टर्म. ॲडजस्टमेंट क्रमांक 3. प्रोव्हाइड RDD at 2.5% ऑन सनडे डेटर्स. सनडे डेटर्स नावाचा टर्म आहे. आपण त्यांना टिक मार्क करूया. सनडे डेटर्स. ॲडजस्टमेंट क्रमांक 4. डेप्रिसिएट फर्निचर बाय 5%. फर्निचरला टिक मार्क करून घेऊया. फर्निचर. आणि ॲडजस्टमेंट क्रमांक 5. गुड्स ऑफ ₹8,000 डिस्ट्रॉय बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड अ क्लेम ऑफ ₹6,000. या ॲडजस्टमेंटसाठी टिक मार्कची आवश्यकता नाहीये. या प्रॉब्लेममध्ये ॲडव्हर्टाइजमेंट या आयटमला एक हिडन ॲडजस्टमेंट आहे, सेल्फ इव्हिडंट ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे त्याही आयटमला आपण टिक मार्क करून घेऊया. ओके. सर्वप्रथम आपल्याला आवश्यक असणारी अकाउंट्स आपण तयार करून घेऊया. अगदी सुरुवातीला इन द बुक्स ऑफ मिस्टर पियुष अँड मिस्टर अरुण, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2019, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, अँड लास्ट स्टेटमेंट बॅलन्स शीट ॲज ऑन 31st March 2019. ओके. तर आपण ट्रायल बॅलन्स मधील आयटम ट्रान्सफर करून घेऊया. सर्वप्रथम फर्स्ट ओपनिंग स्टॉक, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड, अमाउंट असेल 30,800. परचेसेस, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड, अमाउंट असेल 80,000. सॅलरीज, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड, सॅलरीज आउटरला येतील 5,000. वेजेस, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड टू वेजेस, अमाउंट असेल 7,500. कॅरेज, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटलाच येतील टू कॅरेज, अमाउंट असेल 3,000. रॉयल्टीज, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड टू रॉयल्टीज, अमाउंट असेल 2,500. फ्रेट त्याच ठिकाणी येईल टू फ्रेट, अमाउंट असेल 700. नेक्स्ट आयटम प्रिंटिंग अँड स्टेशनरी, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी, अमाउंट असेल 1,050. नेक्स्ट आयटम आहे सनडे डेटर्स, बॅलन्स शीट असेट साइड, सनरी डेटर्स, इनरला घ्यावे लागतील 43,000. नेक्स्ट आयटम आहे फर्निचर, त्यानंतर जागा सोडूया आपण. फर्निचर इनरलाच घ्यावे लागतील 20,200. नेक्स्ट आयटम आहे लीज होल्ड प्रॉपर्टी, असेट साइडलाच असेल ते लीज होल्ड प्रॉपर्टी, अमाउंट आउटरला असेल 25,000. नेक्स्ट आयटम आहे इन्व्हेस्टमेंट, तोही असेट साइडला असेल. इन्व्हेस्टमेंट आउटरला अमाउंट असेल 15,000. नेक्स्ट आयटम आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला येईल तो टू ट्रॅव्हलिंग
एक्सपेन्सेस अमाऊंट असेल आउटरला 3450. नेक्स्ट आयटम आहे ॲडव्हर्टाइजमेंट 2 ॲडव्हर्टाइजमेंट हिडन ॲडजस्टमेंट आहे त्यामुळे इनरला घेऊया 30,000. नेक्स्ट आयटम आहे बॅड डेब्ट्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला 2 बॅड डेब्ट्स आउटरला अमाऊंट येईल बॅड डेब्ट्सची 500. नेक्स्ट आयटम आहे डिस्काउंट अलाउड 2 डिस्काउंट अलाउड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड आउटरला अमाऊंट असेल 1800. कॅश इन हँड आहे असेट साइडला असेल कॅश इन हँड आउटरला अमाऊंट असेल 7000. कॅश ॲट बँक बॅलन्स शीटच्या असेट साइडलाच असेल कॅश ॲट बँक आउटरला अमाऊंट असेल 20,000. आणि लास्ट आयटम आहे फिक्स डिपॉझिट तोही बॅलन्स शीटच्या असेट साइडला असेल फिक्स डिपॉझिट इनरला घ्यावे लागतील ऍडजस्टमेंट आहे 15,000. ओके क्रेडिट बॅलन्स ट्रान्सफर करून घेऊया कॅपिटल अकाउंट्स लायबिलिटी साइडला कॅपिटल अकाउंट्स इनरला घेऊया फर्स्ट पियुष रक्कम असेल 80,000. त्यानंतर काही जागा सोडूया 4 ओळी अरुण अमाऊंट इनरलाच असेल 80,000. नेक्स्ट आहे सन्डे क्रेडिटर्स तेही लायबिलिटी साइडलाच येतील सन्डे क्रेडिटर्स आउटरला अमाऊंट येईल 20,500. नेक्स्ट आयटम आहे इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स डिपॉझिट प्रॉफिट अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स डिपॉझिट्स इनरला रक्कम असेल 1,000. नेक्स्ट आयटम आहे बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटी साइडला असेल तो बँक ओव्हरड्राफ्ट आउटरला अमाऊंट असेल 10,000. आणि लास्ट आयटम आहे सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय सेल्स आउटरला अमाऊंट असेल 1,20,000. ओके ट्रायल बॅलन्स ट्रान्सफर केल्यानंतर ऍडजस्टमेंट क्रमांक 1 कडे जाऊया. स्टॉक ऑन हँड ऑन 31st March 2019 was cost price ₹40,000 and market price ₹35,000. दोन किंमत आहेत कॉस्ट प्राइस आणि मार्केट प्राइस. यापैकी मार्केट प्राइस ही 35,000 आहे कमी आहे त्यामुळे आपण ती घेऊया. पहिला इफेक्ट असेल ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय क्लोजिंग स्टॉक आउटरला अमाऊंट असेल 35,000. आणि दुसरा इफेक्ट असेल बॅलन्स शीटच्या असेट साइडला क्लोजिंग स्टॉक 35,000 आउटर. ओके ऍडजस्टमेंट क्रमांक 2 इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट ₹1,200 इज स्टील रिसिवेबल. म्हणजे फिक्स डिपॉझिट वरचं 1,200 रुपये व्याज मिळणं बाकी आहे. इन्कम रिसिवेबलची ऍडजस्टमेंट आहे त्यामुळे पहिला इफेक्ट आहे फिक्स डिपॉझिट्स. यामध्ये आपण ऍड करूया ऍड इंटरेस्ट रिसिवेबल अमाऊंट आहे 1,200 आउटर येतील 16,200. याचा दुसरा इफेक्ट असेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला आपण बाय इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स डिपॉझिट दिलेत त्याच्यामध्ये ऍड करूया ऍड इंटरेस्ट रिसिवेबल आणि अमाऊंट असेल 1,200 आउटरला येतील 2,200 रुपये. ओके
ऍडजस्टमेंट क्रमांक 3, प्रोव्हाइड RDD at 2.5% ऑन सनडे डेटर्स. मित्रांनो, बॅलन्स शीटच्या असेट साईडला सनडे डेटर्स आहेत 43,000, त्यावरती आपण 2.5% RDD कॅल्क्युलेट करूया, की जे कॅल्क्युलेट केल्यानंतर येतील 1075 रुपीज. ते आपण त्यातून लेस करूया. लेस RDD 1075 रुपीज. 43,000 मायनस 1075 आउटरला वजाबाकी करून येईल 41,925 रुपीज. या RDDचा दुसरा इफेक्ट असेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 2 RDD 1075 रुपीज. ओके. ऍडजस्टमेंट क्रमांक 4, डेप्रिसिएट फर्निचर बाय 5%. मित्रांनो, बॅलन्स शीटच्या असेट साईडला फर्निचर आहेत 20,200. लेस करूया आपण. लेस डेप्रिशिएशन 20,200 वरती 5% आपण कॅल्क्युलेट केले तर येतील 1,010 रुपीज. मायनस करूया 20,200 मायनस 1,010 रुपीज. आउटरला येतील 19,190 रुपीज. डेबिशनचा दुसरा इफेक्ट असेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 2 डेप्रिशिएशन ऑन फर्निचर. आउटरला अमाउंट येईल 1,010 रुपीज. ओके. ऍडजस्टमेंट क्रमांक 5, गुड्स ऑफ रुपीज 8,000 डिस्ट्रॉय बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ऍडमिटेड अ क्लेम ऑफ रुपीज 6,000 ओनली. मित्रांनो, ऍडजस्टमेंटचे 3 इफेक्ट आहेत. पैकी पहिला इफेक्ट आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर. अमाऊंट येईल आउटरला 8,000 रुपीज. या मालाचा विमा वितरलेला आहे, त्यामुळे इन्शुरन्स कंपनीकडून जी अमाऊंट आपल्याला इन्शुरन्स क्लेम मिळाली आहे ती बॅलन्स शीटच्या असेट साईडला जाईल. इन्शुरन्स क्लेम अमाऊंट असेल 6,000. Actually, goods is destroy of rupees 8,000 and insurance company gives us rupees 6,000 means there is actual loss by fire is rupees 2,000. So third effect is profit and loss account debit side 2 loss by fire rupees 2,000 outer. Okay. मित्रांनो, शेवटची हिडन ऍडजस्टमेंट आहे ट्रायल बॅलन्स मधील ऍडव्हर्टाइजमेंट फॉर 3 इयर्स. तर या ठिकाणी ऍडव्हर्टाइजमेंटची रक्कम आपल्याला दिलेली आहे 30,000 रुपये आणि ती 3 वर्षांसाठी आहे. म्हणजेच या ठिकाणी 2 वर्षांची रक्कम ही प्रीपेड असणार आहे. 30,000 डिवाइड बाय 3 केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल 10,000 इंटू 2 केलं तर 2 वर्षांची प्रीपेड रक्कम मिळेल आपल्याला 20,000, की जिचा पहिला इफेक्ट आपण लेस करूया ऍडव्हर्टाइजमेंट मधून. लेस प्रीपेड 20,000 मायनस केल्यानंतर आउटरला येतील 10,000. आणि दुसरा इफेक्ट प्रीपेड इन्शुरन्सचा असेट साईडला असेल. प्रीपेड इन्शुरन्स आउटर रक्कम असेल 20,000. अशा रीतीने आपले सर्व ऍडजस्टमेंट संपले असतील. त्यानंतर ट्रेडिंग अकाउंट आपण क्लोजिंगला घेऊया. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट आणि डेबिट या दोन्ही बाजूची टोटल केल्यानंतर आपल्या लक्षात येईल ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडची टोटल ही डेबिट पेक्षा जास्त आहे, की जी आहे 1,63,000 रुपये, की जी दोन्ही बाजूला लिहिली जाईल 1,63,000 रुपये. ज्यामधून डेबिट साईड वजा केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल ते असेल ग्रॉस प्रॉफिट टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. वजाबाकी केल्यानंतर रक्कम असेल 38,500. ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन केल्यानंतर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण ब्रॉट डाऊन करतो बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. रक्कम असेल 38,500 ओनली. ओके. ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन केल्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची टोटल आपण करून घेऊया. क्रेडिट साईडची टोटल आहे 40,700, जी डेबिट पेक्षा जास्त आहे त्यामुळे दोन्हीकडे मांडूया 40,700. त्यातून मायनस केल्यानंतर जे उत्तर आपल्याला मिळेल ते असेल नेट प्रॉफिट टू नेट प्रॉफिट कॅरीड डाऊन. या ठिकाणी नेट प्रॉफिटची रक्कम आपल्याला मिळेल 14,815 रुपीज. आता हा नेट प्रॉफिट पियुष आणि अरुण या दोघांमध्ये समप्रमाणात डिस्ट्रीब्यूट केला जाईल. पियुष आणि अरुण
दोघांमध्ये डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर रक्कम येईल 7,408 रुपीज पियुषला मिळतील आणि दुसऱ्याला मिळतील 7,407 रुपीज. 1 रुपया आपण पियुषला ऍडजस्ट केलेला आहे. यानंतर नेट प्रॉफिटची रक्कम आपण पार्टनर्स कॅपिटल मध्ये प्लस करतो. ओके, कॅपिटल मध्ये लिहूया ऍड नेट प्रॉफिट 7,408 रुपीज. 80,000 प्लस 7,480 आउटरला 87,408 रुपीज येतील. त्याचप्रमाणे अरुण मध्ये देखील आपण नेट प्रॉफिट ऍड करूया. ऍड नेट प्रॉफिट 7,407 रुपीज. आउटरला टोटल येईल 87,407 रुपीज. ओके ओके. त्यानंतर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडची आणि असेट साईडची आपण टोटल करून घेऊया. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडची टोटल येते 2,05,315 आणि सेम अमाऊंट बॅलन्स शीटच्या असेट साईडची देखील आपल्याला पाहायला मिळते 2,05,315 रुपीज. अशा रीतीने मित्रांनो बॅलन्स शीट आपलं टॅली होईल. ओके, धन्यवाद.